अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण कारण येत आहे अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना. 3 वर्षातून पहिल्यांदाच असा पवित्र असणारा आणि त्याचं स्वतःमध्येच एक शक्तिशाली आपण म्हणू शकतो असा अधिक मास 2026चा हा महिना तुमचं नशीब बदलू शकतो. पण हे फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही काही खास नियम पाळणार आहात. तर सुरुवात करूया थोडाही वेळ न दवडता, कारण प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा महिना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या महिन्यामध्ये दानाचं महत्त्व तर इतकं आहे मैत्रिणींनो, तुम्हाला सांगताना देखील हा व्हिडिओ कमी पडेल, पण कमी वेळेमध्ये अत्यंत प्रभावी अशी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की अधिक महिन्यामध्ये स्वामी महाराजांची प्रभावी सेवा कशी करायची की जेणेकरून आपलं जे पुण्य आहे, आपला जो पुण्याचा बँक बॅलन्स आहे तो 100 पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. लेक जावयाला कोणतं वाण द्यायचं आहे किंवा आईने मुलीसाठी किंवा मुलीने आईसाठी नेमकं खास असं काय करायचं आहे जेणेकरून आपलं पुण्य हे दुपटीने वाढू शकतं आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणींना कसं आपण दूर पळू शकतो, माता लक्ष्मीची कशी कृपा प्राप्त करू शकतो हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडाही स्किप न करता सुरुवात करूया या प्रभावी उपायांना. तर आणि सर्वात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं की मी व्हिडिओच्या शेवटी असा एक उपाय सांगणार आहे की तो उपाय हा सर्वात प्रभावी उपाय असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडाही स्किप करू नका. आता सर्वात प्रथम म्हणजे अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असतो. रोज तुम्ही अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण हे तुम्हाला या महिन्यामध्ये जर शक्य झालं तर नक्की करा मैत्रिणींनो, कारण त्यातल्या जी शक्ती आहे आणि त्यातून जी आपल्याला ऊर्जा मिळणारी आहे, कारण भगवान विष्णूंची जिथे जिथे सेवा होते तिथे तिथे माता लक्ष्मीचा वास हा 100% असतोच. त्यामुळे शक्य झालं तुम्हाला तर या महिन्यामध्ये तुम्ही गुरुवारी तरी कमीत कमी उपवास करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी उपवास केला नाही तरी चालेल. गोड पदार्थांचा नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना दाखवा. यातून तुम्हाला घरामध्ये शांतता मिळाल्याशिवाय राहणार नाही. वाद मिटलेले तुम्हाला जाणवतील. आणि सहसा प्रामुख्याने मला या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं की या महिन्यामध्ये तुम्हाला मांसाहार हा पूर्णपणे टाळायचा आहे, कारण मांसाहार या महिन्यामध्ये करतच नाही. आता बऱ्याच मैत्रिणींचं असं म्हणणं असतं की ताई आमच्याकडे तर मांसाहार करतातच, तर मग मी काय करू. हे बघा, ज्यांना खायचं त्याला आपण कधीही रोखू शकत नाही. त्यांची ती मर्जी असते आणि त्यांची ती इच्छा असते. त्यामुळे तुम्ही स्वतः या गोष्टीचं पालन करा की तुम्ही पूर्णपणे महिना हा मांसाहार करू नका. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं असतं की आम्ही अधिक मासामध्येच श्रावण मासच कधी पाळत नाही, तर अधिक मास कधी पाळणार. तर नाही मैत्रिणींनो, तुम्हाला श्रावणबरोबर अधिक मासही पाळायचा आहे आणि अधिक मासामध्ये मांसाहार केलेलं चालत नाही. आता बऱ्याच मला काल परवा पण एक मी व्हिडिओ बनवलेला, तेव्हा एका मैत्रिणीचं मला कमेंटमध्ये असं विचारलेलं की ताई आम्ही करून देऊ शकतो का, जरी आम्हाला खाणं नाही झालं, आमची खाण्याची इच्छा नाही आहे. हे बघा, आता घरामधले वाद आपण या गोष्टींमध्ये आणू नये आणि तुम्हाला त्यांना करून द्यायचं असेल तर तुम्ही देऊही शकता, परंतु स्वतः मात्र मांसाहार 100% टाळा मैत्रिणींनो. तुमची इच्छा असेल विष्णू महाराजांची सेवा करण्याची तर तुम्हाला हा मांसाहार करणं योग्य नाही. आता या महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरिबांना अन्नदान करणं हे खूप मोठं दान आहे. धोंड्याच्या महिन्यात दानाला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि दानधर्मासाठी हा महिना खास मानला जातो मैत्रिणींनो. अन्नदान, वस्त्रदान. आता उन्हाळा चालू आहे, तुमच्याकडे जर सोय असेल गावाकडे तर रस्त्याला तुम्ही पाण्याची व्यवस्था करू शकता. तर पाण्याचं दान, गरजू मुलांना मदत करा. मंदिरामध्ये तुम्हाला यथाशक्ती होईल तेवढं दान करा. देवासाठी दान करा. त्यानंतर गोसेवा आपण म्हणतो ती तुम्ही करू शकता. गरिबांना तुम्हाला वाटत असेल अन्न दिलं आहे, वस्त्र दिलं आहे, तर त्यांना काही औषधे लागत असेल तर ते द्या. विद्यार्थ्यांना पुस्तके द्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या उन्हाळ्यामध्ये इतकं प्रचंड ऊन आहे, तुम्ही वृक्षारोपण करू शकता, पक्ष्यांना दाणे देऊ शकता. हे बघा, दानाचे
इतके प्रकार आहे, तुम्हाला करताना देखील तुम्ही थकून जाल इतके प्रकार आहे. वृद्धाश्रमामध्ये तुम्ही दान द्या, अपंगांना सहाय्य करा. दान करताना तुम्ही मनामध्ये थोडासुद्धा अहंकार मैत्रिणींनो ठेवू नका. दान हे नेहमी गुप्त ठेवलं तर ते प्रचंड पटीने त्याचं फळ अधिक देतं. आणि रोज थोडं थोडं दान करा. महिनाभर तुम्हाला सवलत आहे. या 30 दिवसांमध्ये तुम्हाला वाटेल तेव्हा आणि वाटेल त्या वेळेला आणि यथाशक्ती होईल. असं नाही की तुम्ही एवढंच केलं पाहिजे, तुम्हाला यथाशक्ती होईल तेवढं दान तुम्ही करा. इतरांना मदतीसाठी प्रेरित करा. जरी तुम्ही केलं असेल, तुमचा मित्र कोणी असेल तर त्याला देखील हे दान करण्यास प्रवृत्त करा. आता मी हा व्हिडिओ बनवते. माझ्या व्हिडिओमधून एखाद्याने जरी दान केलं तरी हे माझं परम सौभाग्य असेल की या व्हिडिओतून मी स्वामी महाराजांचा एकतरी साधा का होईना पण सेवेकरी घडवला. आणि जी काही सेवा आहे, जे काही दान आहे ते मनापासून करा. बिलकुलही अहंकार मनामध्ये ठेवू नका की मी दान केलं म्हणजे मी खूप मोठा झाला. हे बघा, करता करविता हे संपूर्ण ब्रह्मांड नायक त्यानेच घडवलेलं आहे आणि तोच आपल्या हातून दान करून घेत आहे. ही इच्छाशक्ती किंवा हे विचार तुम्ही मनामध्ये ठेवून दान करा. त्यानंतर आहे लेक जावयाचं वाणाचं. आता लेक जावयाला वाण नेमकं काय द्यायचं? तुम्ही साडी कपडे देऊ शकता, मुलीची ओटी भरू शकता, मिठाई, फळे, दक्षिणा, तुम्हाला जे वाटेल ते यथाशक्ती तुम्ही वाण देऊ शकता. त्यांना प्रेमाने आमंत्रण देऊन तुमच्या घरी जीव घालून त्यांचा आदर सत्कार करून, म्हणजे मुलगी आणि जो काही जावई आहे हे लक्ष्मी नारायणाचं रूप आहे मैत्रिणींनो. त्यामुळे आता बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट असतात की ताई मला मुलगी नाही आहे. तर हे बघा, आपल्या जिव्हाळ्याचं असं कोणीतरी असतंच, 100% असतंच की त्यांना आपण आपली मुलगी मानलेलं असतं. त्यांच्यासाठी का होईना पण तुम्ही हे दान काहीतरी करा. आता ह्या दानामध्ये 33 नंबरला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. आता 33 नंबर का? तर 33 कोटी आपले देवी देवता आहेत. त्यामुळे या 33 नंबरला खूप महत्त्व आहे. 33 अनारसे आई आपल्याला धुंड्यामध्ये देत असते किंवा 33 बत्ताशे देत असते. हे 33 जे आहे ते 33 कोटी देवतांना समर्पित असं दान असतं. त्यामुळे तुम्हाला यथाशक्ती होईल तेवढं तुम्ही तिच्यासाठी करा. आणि तुम्ही लेकीला जर कोणाला लेक असेल आणि तिचं लग्न झालेलं असेल तर तिच्या जोडव्यांमध्ये भर टाका किंवा तिला नवीन जोडवे बनवून द्या. त्यातून तिचं सौभाग्य हे बळकट होईल असं मानलं जातं. त्यामुळे ही सेवा आणि हा उपाय तुम्ही नक्की करून बघा येणाऱ्या अधिक महिन्यामध्ये. आता अधिक महिन्यामध्ये तिला तुम्ही हळदी कुंकू वाण दिल्याशिवाय घराबाहेर पाठवू नका. यातूनच तिचं सौभाग्य हे बळकट व्हायला मदत होईल. लेकीला आशीर्वाद द्या की तिने तिच्या सासू सासऱ्यांची मनापासून सेवा करावी, तिच्याकडून सर्व सत्कार्य घडावे. हे तुम्ही तुमच्या लेकीला आणि जावयाला आशीर्वाद देऊ शकता. त्यांना आनंदाने वाण द्या. आणि सर्वप्रथम हा वाण तुम्हाला देवासमोर ठेवायचा आहे आणि मग तुमच्या मुलीला द्यायचा आहे. हीच सर्वात मोठी परंपरा आणि यातूनच आपण म्हणतो की तिला तिचं सौभाग्य मिळण्यासाठी बळकटता येते. आता त्यानंतर चौथा उपाय म्हणजे आपण कधीही आईची ओटी भरत नाही, परंतु अधिक मास हा असा असतो की जिथे मुलीने आईची ओटी भरायची असते तर त्यावेळेला तिला साडी, हळदी कुंकू आणि एक फळ असं देऊन मुलीने तिच्या आईची ओटी भरायची असते. आईला नमस्कार करून आईचा आशीर्वाद घ्यायचा असतो. कारण आईची सेवा हीच सर्वात मोठी सेवा आहे. आपण म्हणतो ना की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तो खरंच प्रत्येक व्यक्ती हा आईशिवाय भिकारीच असतो. त्यामुळे साधेपणाने का होईना पण मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती आणि आनंद ठेवून तुम्ही आईचा सन्मानास्तव आईला हे वाण म्हणून द्यायचं आहे की जी आईची ओटी तुम्हाला करायची आहे. आता सेवेमध्ये जर आले तर तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अशी एक सेवा सांगणार आहे की ज्याने तुम्हाला तुमचा पुण्याचा बॅलन्स, तुमच्या सेवेचा बँक बॅलन्स हा 100% पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. ती आहे सत्यनारायण महापूजा. आता सत्यनारायण पूजा ही तुम्ही महिनाभर देखील करू शकता. जर तुम्हाला महिनाभर शक्य नसेल तर दर गुरुवारी तरी तुम्ही सत्यनारायण करू शकता. म्हणजे 4 गुरुवार या महिन्यामध्ये येतील. शक्य असलं तर तुम्ही रोज केलं तर त्याहून अधिक मोठं फळ देणारी सेवा मी तर म्हणते अधिक महिन्यामध्ये दुसरी तिसरी कुठलीही नाही.
आता म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, सत्यनारायणाची पोथी जी आहे ती मांडायची आहे, सत्यनारायणाचा फोटो आणि प्रसाद कथा वाचून तुम्हाला प्रसाद बनवायचा आहे आणि तो प्रसाद तुम्हाला शिऱ्याचा बनवायचा आहे. कुटुंबासोबत ती पूजा वाचून तुम्हाला आरती वगैरे सत्यनारायण म्हणजे विष्णू महाराजांची आरती आणि त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती करून तुम्हाला भक्तिभावाने त्यांना जे काही पुष्पहार, पुष्प, फले किंवा नैवेद्य असेल ते अर्पण करून तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 सेवा ज्या आहेत त्या म्हणजे आईने मुलीची जी जोडवे आहेत ती करायची आहेत आणि मुलीने आईची ओटी भरायची आहेत. ह्या 2 महत्त्वाच्या आहेत आणि लेक जावयाला एक तरी वाण तुम्हाला द्यायचा आहे आणि 33 हा नंबर विसरून चालणार नाही या अधिक महिन्यामध्ये. आता हा अधिक महिना जो आहे तो प्रत्येक महिना दरवर्षी येतो, परंतु हा जो अधिक महिना आहे तो 3 वर्षातून एकदा येतो. त्यामुळे त्याची जी ताकद आहे ती तुम्ही ओळखू शकता मैत्रिणींनो. स्वामी महाराजांची ही सेवा म्हणजेच सत्यनारायण महापूजा, विष्णू सहस्रनाम तुम्ही करू शकता आणि या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या भक्तीचा जो बँक बॅलन्स आहे, आपल्या सेवेचा बँक बॅलन्स आहे तो वाढवण्याची प्रचंड मोठी संधी आपल्याला मिळत आहे. आता याबद्दलचा जो व्हिडिओ आहे की कोणती सेवा एक्झॅक्ट करावी किंवा धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक जावयाची कसा सन्मान करावा यासाठी मी एक व्हिडिओ जो आहे तो डिटेलमध्ये घेऊन येणार आहे. आत्ताची ही जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अधिक मास हा फक्त महिना नाही तर तुमची जीवन बदलण्याची, तुमची भक्तीचा बँक बॅलन्स वाढण्याची एक मोठी संधी आहे. यातून तुम्ही हे नियम मनापासून नक्की पाळा. तुम्हाला सुख, समृद्धी आणि शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे बघा मैत्रिणींनो, अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. भगवान विष्णूंची जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीचा वास झाल्याशिवाय राहणार नाही. माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी पुन्हा पुन्हा सांगते आहे कारण हा महिना खूप महत्त्वाचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. त्यामुळे ही जी माता लक्ष्मीची सेवा आहे यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ जो डिटेलमध्ये सांगणारा आहे तुम्ही नक्की घेऊन ये. आत्ताची ही सेवा तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद.